बॅरिकेड्सचा फटका, अग्निशमन दलाला उशीर, नवापूरमधील आगीत 2 लाखांचे नुकसान। नवापूर शहरातील तीनटेंबा परिसरात घराशेजारी साठवून ठेवलेल्या चाऱ्याला लागलेल्या भीषण आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने उभारलेल्या बॅरिकेड्समुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यात झालेल्या विलंबावरून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। अचानक लागलेल्या आगीने काही मिनिटातच रौद्ररूप धारण केले। आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। स्थानिकांनी तातडीने नगरपालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाला माहिती दिली। माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी सलीमभाई व पाणीपुरवठा विभागाचे सानप आपल्या पथकासह रवाना झाले। मात्र शास्त्रीनगर परिसरात लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे अग्निशमन वाहनाचा मार्ग बंद झाला। त्यामुळे वाहनाला लालबारी मार्गे मोठा वळसा घालावा लागला। या विलंबामुळे आग अधिकच भडकली आणि राजू भरवाड यांच्या घराशेजारी म्हशींसाठी साठवून ठेवलेला चारा पूर्णपणे जळून खाक झालाय। तसेच घराच्या काही भागाचेही नुकसान झाले। या आगीत राजू भरवाड यांचे अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच नगरसेवक उमेश चव्हाण, माजी नगरसेवक जैनू गावित यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली। दरम्यान आपत्कालीन सेवांसाठी स्वतंत्र मार्ग किंवा पर्यायी व्यवस्था असती तर नुकसान कमी झाले असते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली। अखेर अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले असून प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे। लक्ष्मणभाई भरवाड, હું ટેન્ટેમ્બા ભરવાડ ફલીમાં અને જ્યાં यहाँ आग लगी ત્યારે જે माहिती दी हमने कि भाई यहाँ आग लगी है तो गाड़ी आई वहाँ से सलीम भाई लेके निकले ज़रूर, लेकिन वहाँ रास्ते में बैरिकेड की वजह से गाड़ी घूम के आई, इसके लिए बहुत टाइम लगा और ज़्यादा नुकसान होगा। यहाँ नहीं तो इतना आग नहीं लगती। माझे नाव आकाश अशोक गोसावी, मी तीनटेंबा रहिवासी या ठिकाणी राहतो। आज सकाळी काही कारणास्तव इथं आग लागली तीनटेंबामध्ये, तर आम्ही नगरपालिकामध्ये कॉल केला। तिथून अग्निशमनाची गाडी निघाली आणि इथं येता येता खूप उशीर झाला। ते उशीर व्हायचं कारण म्हणजे शास्त्रीनगर या रस्त्यामध्ये बॅरिकेड लावलेले आहे, तर त्या बॅरिकेडमुळे दिवसांदिवस इथं यायला खूप त्रास होत आहे। मोठ्या मोठ्या गाड्या बंद आहे, तर 2-3 वेळा आम्ही ट्राय केलं, 2-3 वेळा आग लागली तरी गाडी लालबारी या ठिकाणीहून फिरून आली। तरी जर गाडी इथं लवकर आली असती तर एवढं नुकसान झालं नसतं। हे घर इथं आहे मागे, हे सुकून गेलं आहे पूर्ण। जर इथं गाडी लवकर आली असती तर एवढं नुकसान नाही झालं असतं। तर आम्ही असं सांगू इच्छितो तुम्हाला की लवकरात लवकर हे बॅरिकेड तिथून काढा, नाही काढलं तर आम्ही गावकरी मिळून तिथं तीव्र आंदोलन करू, याची नोंद घ्यावी। रिपोर्ट रसिक गावित, मुख्य संपादक सम्राट 20/7 न्यूज।